लिटल मॉनिटर मुग्धा वैशंपायांचं. डोकं फिरलया पैस डोकं फिरलया 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 हाताला धरलया नमस्ते लगीन ठरलया हाताला धरलया नमस्ते लगीन ठरलया. हिला भरलाय न्यारो पिस ही बाईन रातांनीस हिला भरलाय न्यारो पिस हिला भरलाय न्यारो पिस ही बाईन रातांनीस साडी सोडून ही जारंगीस साडी सोडून ही जारंगीस इथे सोडून मोकळे केस इथे सोडून मोकळे केस वार भरलया अंगात वार भरलया वार भरलया अंगात वार भरलया हाताला धरलया नमस्ते लगीन ठरलया हाताला धरलया नमस्ते लगीन ठरलया हाताला धरलया नमस्ते लगीन ठरलया हाताला धरलया नमस्ते लगीन ठरलया. वन्स मोर घेऊया. पण ही कोण आहे नेमकी? ही कोण नाचत होती आता इकडे अशी अशी करून? मुग्धा, तू एवढ्या दिवस 6 महिने आम्ही मुग्धाचा डान्स नाही पाहिला. आम्ही फक्त हेच बघत बसलो आणि आम्ही एवढंच बघितलं. हे कुठे होतं? हा का अगदी असं शेवटी असा एकदम सस्पेन्स ओपन होणार होता आमच्यावर. क्या बात आहे. खूप गोड झालं. हिच्यामध्ये म्हणजे आम्ही इतके दिवस बोललेलो नाही. आणि हिच्यामध्ये जशी ती गाणं गाते तसंच ती भरतनाट्यम सुद्धा शिकते आणि उत्तम प्रकारे भरतनाट्यम ती करते. अरे मुग्धा, ही लपवून ठेवली गोष्ट आमच्यापासून. अरे करून दाखवा ना थोडंसं. सांग ना. आणि आतापर्यंत मी डान्स करायचे आतापर्यंत मी पण डान्स करायचे. तिला म्हणायचं चल मुग्धा जाऊया किती गाणं छान झाले आपण डान्स करायचे. हे मला नाही आवडत डान्स असं बोलायचे. नंतर जेव्हा मला कळलं की ही कथ्थक शिकते नंतर अशी नाचायला लागली. नाही भरतनाट्यम. आता उगाच शायनिंग मारते ना. हो मग आता नीट करून दाखव. एक काहीतरी तोडा का काय म्हणतात ते. नाही काय असतं त्याच्यात म्हणजे कथ्थकचा तोडा असतो. भरतनाट्यमचं काय असतं मलाही नाही माहिती. भरतनाट्यमचं काय असतं म्हणजे फक्त तुमच्या. नमस्कार करून दाखवते. ओके बरं. हाय शाबास. व्हेरी गुड. म्हणजे तिने इतके दिवस का सांगितलं नाही माहिती का हा. की तिला आता पहिल्यांदा आली. मग तिला असं म्हटलं, ती म्हणते की आता मी आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्स एकदा जिंकून जाणार. मग ते झाल्यानंतर घरी थोडे दिवस अजून रियाज करणार गाण्याचा आणि मग परत एकापेक्षा एकला येणार. हो की नाही. एकापेक्षा एकचं लिटिल चॅम्प्स करणार त्यावेळेला तू येणार की नाही परत. आणि मग ते डान्सचं पण प्राइज घेऊन जाणार. असं करणार काय? बर बर. चलो वंडरफुल. मग आपण एक काम करूया. आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण हिच्या गाण्याने करूया. पण त्याआधी आता काय बोलणार नाही. बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. म्हणजे तू मस्त गायलीस, सॉलिड गायलीस आणि आम्हाला जाम मजा आली. आणि आजचा एकंदरीत एपिसोड खूप छान झाला. आणि थँक्यू ऑल. तुम्हाला सगळ्यांचे मी खूप आभार मानतो की आम्हाला एवढ्या छान आयुष्यातले 6 महिने तुम्ही दिलेत. आणि आम्हाला म्हणजे मला, माझ्या घरच्यांना, माझ्या मुंबईला, माझ्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला, आजच्या पिढीला तुम्ही एक छान 6 महिने दिलेत. आम्हाला वेळ लावलं. सोमवार मंगळवार आमचे भरून टाकलेत. ह्यानंतर आम्ही सोमवार मंगळवारी काय करावं. बरं आहे झी मराठीने एक छान सोय केली आहे की तुम्ही आता आठवणीत जगा. परत ते एपिसोड्स दाखवणार, थोडे तुमचे हिट्स गाणी दाखवणार. आम्ही आठवणीत जगू. पुढे काय होणार माहित नाही. पण खरोखर तुम्हाला सगळ्या छोट्या मुलांचे मी खूप आभार मानतो की थँक्यू. वैशाली, माझंही तेच फिलिंग्ज आहेत की आम्हाला इथे जज म्हणून बोलावलं. मला ही माझ्यासाठी माझ्या ह्या 6 महिन्यांमध्ये एक
वेगळ्या जगात होते मी. ही एक जबाबदारी म्हणून नाही, एक आनंद म्हणून आम्ही इथे यायचो. आतापर्यंत केलेल्या अनेक कार्यक्रमातनं, अनेक अशा कॉम्पिटिशन्सना वगैरे जाण्याचा योग आला, परंतु आय फील इथे येऊन मी एका बेस्ट टीम बरोबर काम केलेलं आहे, एका हेल्दी आदर्श टीम बरोबर. ह्याचा मला खूप खूप प्रचंड अभिमान आहे. आणि माझ्यापेक्षा मला हे सांगायला आनंद होतो, माझ्या घरी माझे आई वडील, माझा नवरा आज इथे आलेला आहे, त्या सगळ्यांना म्हणजे त्यांना तर मी ऑस्कर वगैरे जिंकल्याचा आनंद आहे की सारेगमा सारख्या अतिशय चांगल्या ऑनेस्ट कार्यक्रमामध्ये माझा हा एक महत्वाची घटक म्हणून सामील झाले. मला तुम्ही सगळ्यांनी सामील करून घेतलं त्याबद्दल झी सारेगमाची मी आभारी आहे. आणि या मुलांची स्पेशली की तुम्ही जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा वाटलं नव्हतं की हा कार्यक्रम आपल्याला इतका आनंद देणार आहे, इतका आमच्या झोळीत काय काय ऍडिशन्स होणार आहेत. तुमच्या प्रत्येकाकडनं आम्ही काय शिकलेलो आहोत. आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी सुद्धा हे सगळं पर्व, हे 6 महिने एक खूप छान तुम्ही मुक्त विद्यापीठ म्हणू आपण ह्याला, अशा ठिकाणी तुम्ही आलेला आहात. कारण आता मुग्धानी जो परफॉर्मन्स दिला त्याच्यावरून मला खात्री झाली की ही मुलं फुलपाखरासारखी उडायला लागलेली आहेत. तर असेच उंच उंच आभाळात उडा आणि अवधूत दादा आणि वैशाली ताई म्हणून आम्हाला नेहमी लक्षात ठेवा. ओके. पूर्वा, तुम्ही दोघी जण इथे आलात त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. झी मराठीकडून एक छोटीशी भेट आहे तुमच्यासाठी. आणि मी आज कार्तिकी आणि मुग्धा या दोघांना रिक्वेस्ट करीन की त्यांनी ती भेट तुम्हाला द्यावी. आता तू सगळ्यांना सांग की मला भरपूर SMS पाठवा, भरपूर मतं पाठवा. आतापर्यंत तुम्ही मला जेवढे आशीर्वाद दिलेत तेवढेच कायम देत राहा, एवढीच विनंती.